तर इथे ना दसरा असल्यामुळे अशी काहीशी पूजा मांडली होती, पण त्याआधी ना दुपारच्या टायमिंगला आलूपोंगेवाला आला होता, म्हणून मग माझी पण इच्छा झाली आलूपोंगे खाण्याची, म्हणून मग आलूपोंगे घेतले आणि मी खायला घेतले. म्हटल्यावर का शांत बसते का, तिला पण द्यावंच लागतं, म्हणून मग तिला पण दिली आणि मी पण मस्त असे आलूपोंगे एन्जॉय केले. आणि त्याच्यानंतर ना दुपारच्या टायमिंगला पूजा पण मांडायची होती दसऱ्यासाठी, तर त्यासाठी तयारी पण करायची होती, म्हणून मग मी आलूपोंगे खाऊन झाल्यानंतर न गडवा घेतला. पूजा मांडायसाठी जो काय गडवा घेतो आपण कलश मांडायसाठी, त्याला 5 येडे मारून घेतले पचरंगी धाग्याचे. त्याच्यानंतर 5-5 टिक्के हळद कुंकू अक्षता लावून घेतल्या. गडव्याचा पाण्याने भरून घेतला, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकून पैसा टाकून घेतला आणि विड्याची पानं आणि नारळ ठेवून कलश तयार करून घेतला. कलश तयार झाल्यानंतर ना बाकीची जी काही सर्व पूजा असते, विड्याची पानं ठेवून गणपती बाप्पाची स्थापना करणे, कलश मांडणे, देवी काढणे, देवी मांडणे, या सगळ्या गोष्टीची पूजा मांडून घेतली. आणि कोणतीही पूजा असो, सर्वात आधी जर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा मांडावीच लागते, गणपती बाप्पाची पूजा करावीच लागते, म्हणून मग मी पण त्याप्रमाणे सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घेतला आणि गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. 5 प्रकारचे धान्य ठेवले आणि जे काही लोखंडाच्या वस्तू असतात त्या वस्तू पण ठेवून घेतल्या आणि कलश मांडून देवी ठेवून 2 देवी काढून अशा प्रकारे पूजा मांडून घेतली. आणि तुम्ही कशाप्रकारे पूजा मांडता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खाली अशी काहीशी रांगोळी काढली होती आणि एका ठिकाणी बाहेर गेलो होतो फिरायला, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते.